डॉक्टर बाबा साहेब इंटरनेशनल पार्क की मांग को लेकर पिछले 4 से 16 दिन से चल रही भूख हड़ताल आज समाप्त हो गई। शुक्रवार शाम 5 बजे खासदार राजू बर्वे और माजी आमदार सुनील केदार ने आंदोलनकारियों को पानी पिलाकर उनकी हड़ताल तोड़वाई। आंदोलनकारियों का कहना है कि वे अपनी मांग पर आज भी उसी मजबूती से अड़िग है। उनका स्पष्ट कहना है कि सरकार ने डॉक्टर बाबा साहेब इंटरनेशनल पार्क के लिए जो 130 एकड़ भूमि का रिजर्वेशन तय किया है, उसी स्थान पर इंटरनेशनल पार्क बनना चाहिए और यह लक्ष्य पूरा होने तक उनकी लड़ाई जारी रहेगी। स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ताओं का यह भी कहना है कि यह पार्क सिर्फ एक परियोजना नहीं, बल्कि इतिहास, संस्कृति और बाबा साहेब आम्बेडकर के विचारों का प्रतीक है, जिसके लिए वे आखिरी दम तक संघर्ष करने को तैयार है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130 साठी आपण 18 वर्ष सुद्धा या ठिकाणी पण गरज पडणार नाही, कारण की आपण ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी कारवाई करत आहोत, ज्या पद्धतीने 24 नोव्हेंबरला आपल्या कोर्टामध्ये केस सुद्धा आहे, होऊ शकते आपल्या बाजूने निकाल सुद्धा लागू करणारच आहोत, आपलं समर्थन दिलं पाहिजे, कारण की ते 5-10 लोक बसल्यानेच होणार नाही, आपल्याला त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल। म्हणून आपण आपापल्या परीने जे आपले लोक आहेत, खाली पिली किंवा नसलेले किंवा कामामध्ये असलेले, तरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क विनंती आहे की आपण सध्या या ठिकाणी आहात आणि या ठिकाणी उपस्थिती दाखवली सर्वांच्या वतीने विनंती करतो की नारा पाठवतील आपण काय आपण इतके दिवसापासून आम्ही 4 ते 15 दिवसांना तुम्ही पण जो संदेश आहे तो आठवले सरांपर्यंत पोहोचले तर आमचं खूप आमचं 130 एकर जागा मिळाल्याशिवाय राहणार, कारण की तेही समाजात याच्यामध्ये काम करत राज्यमंत्री आहेत आणि भारत सरकारमध्ये आहे। म्हणून माझी विनंती आहे की आमचा त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी संघर्ष करायसाठी खूप आधी जायचं सुद्धा आणि सर्वांच्या माझ्या या ठिकाणी आईबहिणीच्या या ठिकाणी खूप तन मन धनाने या ठिकाणी उपोषणाला बसतात, असं मी डॉक्टर मनोज सरांना विनंती करतो। सर्वात आधी तर सर्वांना जय भीम। झाले आपण आंदोलन करीत आहात, खरं तर आपण धन्यवादचे पात्र आहात, आपण धाडस सोडलेली नाही, कारण की आपण बाबासाहेबांचे लेकर आहात। मनोज सांगोडे माझ्या बालपणचा मित्र आहे, काढलेली आहे आजही पार्क गार्डनच्या नावाने कायम है। तो ये समझेंगे कैसे बेचेंगे, और हम उत्तर नागपुर के लोग क्या चुप रहने वाले हैं? वो हमारे घर में आएंगे, हमारे घर उजाड़ो तो अपने ये बनाओ और तुम बेचो और हम भाग जाएंगे। मैं लेता हूँ ये निवेदन, मैंने अभी फोन किया कि नागपुर जो शिष्टमंडल आने वाला है। जय भीम। ले लो करो बॉटल लो ये बनो मुकुल हां हेलो भाई वीडियो का बहुत थोडा तिरपा होतील, इकडे पण चेहरा दिसला पाहिजे। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिराव फुलेंचा, सावित्री आईंचा, रमाईंचा, जिजाऊ मातेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सम्राट शुकांचा, बिरसा मुंडेंचा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। कारण की तो तडफडीचा व्यक्तिमत्व आहे, होण्यासाठी धावून पडतो, अहोरात्र असतो। मी अनेकदा बघितलंय त्यांना काम करताना, आणि त्यावेळेसही सुद्धा पुन्हा निवडून येईल, त्याला कोणा बॅनरची तिथून याची गरज नाही असं मला वाटतं। भीम। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या। अरुण गाळदी साहेब आले या। एकच साहेब, कुठे बहुजन जागा हो,
जय 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 भीम. जमीन आमच्या हक्काची अभी तो ये अंगड़ाई है, बाहर निकलो मकानों से, एनआईटी की टक्कर में अम्बेडकरी जनता की है हुंकार. एकच साहेब, एकच साहेब, आवाज दो, आवाज दो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क. आणि असं कसं होत नाही, असं कसं. महाकरुणिक तथागत सम्यक संबुद्धांचा, गोमचा, सावित्री आईंचा, रमाईंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सम्राट अशोकांचा. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. भीम. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. बाहर निकलो मकानों से, एनआईटी की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. अम्बेडकरी जनता